चला मंडळी, आज आपण करूया गावरान पद्धतीचं मस्त चमचमीत आणि झणझणीत फोडलेल्या अंड्याचं कालवण। सगळ्यात आधी आपण कालवणासाठी मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी इथं मी 3 मोठे कांदे उभे पातळ कापून घेणार आहे। कांद्याचा देठाकडचा भाग या पद्धतीने काढून घेतला की स्लाइस एकदम छान मोकळ्या होतात। टोमॅटोचा देठ सुद्धा नेहमी फोडी करण्याआधीच असा कापून घ्यायचा। वाटण्यासाठी इथं मी 3 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो, 2 इंच आल्याचा तुकडा, 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 वाटी भरून सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। मसाला भाजण्यासाठी मी जाड बुडाची बिडाची कढई गरम करून घेतलेली आहे। आता या कढईत आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, 10 ते 12 काळे मिरे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा। हे सुके मसाले मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेत। आता याच कढईत 1 वाटीभर सुकं खोबरं चांगलं लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचंय। खोबरं जितकं छान परतलं जाईल तितकी मसाल्याला छान चव आणि ग्रेव्हीला मस्त तर्री येईल। खोबरं भाजून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आता कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात आपण उभा पातळ चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा फार जास्त करपवू नका, नाहीतर ग्रेव्ही कडसर लागते। मंद ते मध्यम आचेवर कांदा त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतवला की असा हा छान गुलबट रंगाचा दिसतो। आता यात आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या घालून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। यानंतर टोमॅटोच्या फोडी घालून त्या सुद्धा चांगल्या मऊसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। मूठभर ताजी हिरवी कोथिंबीर सुद्धा घालूया, म्हणजे ग्रेव्हीला मस्त चव येईल। टोमॅटो मऊसर व्हायला मध्यम आचेवर मला बरोबर 5 मिनिटं लागली। या स्टेजला गॅस बंद करूया आणि सगळं थंड करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यातून आधी खडे मसाले आणि खोबरं बारीक करून घेऊया। झाकण उघडल्यावर मस्त खमंग सुगंध आला। आता यातच परतवलेले कांदा टोमॅटो घालून कमीत कमी पाण्याचा वापर करून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे। कालवण करण्यासाठी मी जाड बुडाच्या कढईत 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतेय। गरम तेलात 1 टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून हळद घालायची आहे। जिरं चांगलं लाल झालं की आपण यात घालणार आहोत 2 टेबलस्पून बेसन। मंद आचेवर बेसन 2 ते 3 मिनिटं चांगलं खमंग भाजून घ्यायचंय। बेसन घातल्यामुळे ग्रेव्ही चोथा पाणी न होता छान मिळून येते। बेसन खमंग भाजून झालेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमचा घरगुती रोजच्या वापरातला साठवणीचा मसाला घातला तरीही चालेल। आणि 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे आणि आता हे तेलात खमंग परतून घ्यायचंय। परतवताना कढईच्या बुडाशी चिकटतंय किंवा करपतंय असं वाटलं तर थोडं थोडं पाणी घाला। या पद्धतीने मसाले मस्त परतून घेतले की ग्रेव्हीला रंग सुंदर येतो। आता आपण तयार केलेलं वाटण यात घालायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचंय। मसाल्यांसोबत वाटण एकजीव झालं की त्याचा असा गोळा व्हायला लागतो आणि बाजूने तेल सुटू लागतं। आता आपण यात घालायचं आहे गरम पाणी। मी एकूण 3 ग्लास पाणी घातलंय। पाण्याचं प्रमाण ग्रेव्ही तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याच्यानुसार ठरवा। आमच्याकडे सगळ्यांना पळीवाड थपथपीत ग्रेव्ही आवडते, जी पोळी, भाकरी आणि भातासोबत सुद्धा खाता येते। आता घालूया चवीनुसार 1 टीस्पून मीठ आणि सगळं मिक्स करून घेऊया। आता या रश्शाला खळखळून उकळी येऊ द्या। पहिल्या 2-3 उकळ्या फुटल्या की आपण यात फोडलेली अंडी सोडायची आहेत। अंडी सोडण्याआधी गॅसची आच मंद करायची आहे। मी या पद्धतीने एक अंड डिश मध्ये फोडून घेते आणि मग रश्शात सोडते। आज मी 4 ते 5 जणांना पुरेल एवढं कालवण केलंय, त्यामुळे प्रत्येकाला 2 अंडी या हिशोबाने यात मी एकूण 10 अंडी सोडलेली आहेत। सगळी अंडी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे आणि आता अगदी हलक्या हाताने अंडी खालीवर करून घेऊया। 8 ते 10 मिनिटात सगळी अंडी रश्श्यामध्ये मस्त शिजतील आणि आपलं चमचमीत कालवण तयार होईल। वरून ताजी हिरवी कोथिंबीर घालूया। एक कोर लिंबाचा रस पिळायचा म्हणजे कालवण मस्त चटपटीत लागेल। आणि गरमागरम कालवण सर्व करूया। तोंडाला चव नसेल, अशक्तपणा वाटत असेल तर हे कालवण एकदा खाऊन बघा, एकदम तरतरी येईल। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राइब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह।
पण तोपर्यंत बाय बाय.